अजित पवार यांचे निकटवर्तीय आणि शरद पवार यांचे जुने मित्र विठ्ठल मणियार यांनी एका मुलाखतीत अजित पवारांच्या बालपणापासून ते राजकीय प्रवासाचा भावूक उलगडा केला. नमस्कार, आपण पाहत आहात वन प्लस मराठी. महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार हे नाव एका वादळासारखे होते. पण हे वादळ शांत झाल्यानंतर त्यांच्या जवळच्या व्यक्तींच्या मनात नेमक्या काय भावना आहेत? शरद पवार यांचे 50 वर्षांहून अधिक काळचे मित्र आणि शेजारी विठ्ठल मणियार यांनी दादांच्या प्रवासाबद्दल काही अत्यंत वैयक्तिक आणि भावूक आठवणींना उजाळा दिला आहे. अजित पवारांचे बालपण, त्यांचे शिक्षण आणि शरद पवारांशी असलेले त्यांचे अनोखे नाते यावर मणियार यांनी काय भाष्य केले आहे, आपण या रिपोर्टमध्ये पाहूयात. विठ्ठल मणियार हे पवार कुटुंबाचे केवळ शेजारीच नाहीत, तर ते 1958 पासून या कुटुंबाचे साक्षीदार आहेत. 1959 मध्ये अजितदादांचा जन्म झाला. तेव्हापासून मणियार यांनी त्यांना पाहिले आहे. अजितदादांचे वडील अनंतराव पवार यांच्या निधनानंतर शरद पवारांनीच त्यांच्या पालकाची आणि मार्गदर्शकाची भूमिका बजावली. मणियार यांच्या मते दादांचे बालपण एका कष्टाळू आणि मध्यमवर्गीय वातावरणात गेले, ज्यामुळे त्यांच्यात कामाची शिस्त निर्माण झाली. अजित पवारांच्या सुरुवातीच्या प्रवासाबद्दल बोलताना मणियार सांगतात की दादांना पुस्तकी शिक्षणापेक्षा प्रत्यक्षात मैदानात काम करण्यात अधिक रस होता. शरद पवार राजकारणात व्यग्र असताना अजित पवार कलेक्टर ऑफिसमधील कामांचे पाठपुरावे करणे किंवा कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणे यात आघाडीवर असायचे. त्यांचा हाच रस ओळखून शरद पवारांनी त्यांना सहकार क्षेत्रात पुढे आणले. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक आणि साखर कारखान्यांच्या माध्यमातून दादांनी आपल्या प्रशासकीय कौशल्याची चुणूक दाखवून दिली. राजकीय मतभेद कितीही असले तरी अजित पवार यांनी शरद पवारांशी असलेले वैयक्तिक नाते कधीही तोडले नाही. मणियार सांगतात की दादा शरद पवारांना नेहमीच पितृतुल्य मानत आले. खुद्द मणियार यांनाही ते सन्मानाने काका म्हणत असत. पक्षाच्या फुटीनंतरही अजित पवारांना शरद पवारांची सोबत हवी होती आणि त्यासाठी त्यांनी मणियार यांच्यासारख्या जुन्या जाणत्यांशी संवादही साधला होता, अशी आठवण त्यांनी सांगितली. अजित पवारांच्या नेतृत्वाबद्दल बोलताना मणियार अत्यंत भावूक झाले. दादांसारखा धडाडीचा नेता गेल्यामुळे आता पक्ष विखुरला जाईल किंवा पोरका होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांचा धाडसी स्वभाव आणि निर्णय क्षमता ही राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद होती, जी आता लोप पावली आहे, असे मत त्यांनी मांडले आहे. विठ्ठल मणियार यांच्या या आठवणीतून अजित पवार यांचे एक वेगळे, हळवे आणि कर्तव्यदक्ष रूप समोर आले आहे. राजकारणाच्या पलीकडे असलेले हे कौटुंबिक बंध आजही बारामतीच्या मातीत तितकेच घट्ट आहेत, हेच यातून सिद्ध होते. अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी वन प्लस मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.